Hello, good afternoon students. In today's lecture, we discuss the mechanism of evolution and different theories of evolution. So, in mechanism of evolution, the idea that species change was not acceptable to many peoples in the past. Means जुन्या काळामध्ये म्हणजे कधीचा काळ आहे हा 1700-1800च्या काळामध्ये लोकांचा विश्वास जो आहे तो देवावर जास्त असायचा. त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे युनिवर्स आहे हे कुणी बनवलेलं आहे? देवाने बनवलेलं आहे. एका स्पीसीज पासून दुसरी स्पीसीज तयार होते या गोष्टीवर तेव्हाच्या लोकांचा विश्वास नसायचा. The vast majority believed without questioning that the universe was created a few thousand years before the birth of Christ. जे देवावर विश्वास मानणारे धर्मगुरू होते त्यांचं म्हणणं काय होतं? ख्रिस्त जन्मापूर्वीपासून युनिवर्स तयार केलेलं आहे. They also believed that all the species of plants and animals were put on the earth at that time and have perpetuated themselves without any change. त्यांचं म्हणणं काय होतं की पृथ्वी तलावर जे काही प्लांट्स ॲनिमल्स आहेत त्यांचे स्पीसीज जे आहेत ते डायरेक्टली अर्थवर आले, त्यांच्यामध्ये काही इव्होल्युशन वगैरे झालेलं नाहीये आणि एकमेकांमध्ये किंवा एकमेकांवर चेंज काहीही न करता ते पृथ्वीवर आहेत. म्हणजे देवाने सगळ्यांना पृथ्वीवर पाठवलेलं आहे असं जुन्या काळामध्ये धर्मगुरूंचे म्हणणे होते. However, by the early 8 scientists began to speculate that organisms change over time. 1800च्या सुरुवातीला जेव्हा शास्त्रज्ञांचा जन्म होऊ लागला म्हणजे शास्त्रज्ञ उदयास येऊ लागले तेव्हा त्यांनी ह्या स्पेसिएशन कन्सेप्टवर विचार करायला सुरुवात केली की ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होऊन दुसरा ऑर्गॅनिझम कसा तयार झाला असेल याचा ते शोध काढून घेत होते. They started developing the idea that new species of organism were being formed continuously. पण हा विचार सुरुवात म्हणजे ह्या विचाराची एक प्रकारे सुरुवात झालेली होती. If species were changing, there had to be a natural process that caused the origin and change in species. So what was this process? Evolution ही जी टर्म आहे ही जी संकल्पना आहे पर्टिक्युलर त्याला असं त्या प्रोसेसला नाव देण्यात आलेलं नव्हतं. फक्त विचार सुरू होता शास्त्रज्ञांच्या डोक्यामध्ये की एका स्पीसीज पासून दुसरी स्पीसीज तयार होत असेल. पण कशी याचा त्यांना एक फ्लो कसा असेल हा मांडता येत नव्हता. पण त्यांचं फक्त एवढं म्हणणं होतं की नॅचरल प्रोसेस आहे आणि एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीज पासून ओरिजिनेट झालेली असेल. इव्होल्युशनचं वर्क जे आहे रिमार्केबल वर्क डिफरंट बायोलॉजिस्टने केलेलं आहे. त्याच्यामध्ये लॅमार्क, डार्विन अँड डी व्हेरीज proposed different theories to explain the mechanism of evolution, that is how evolution takes place and how a new species originate. लॅमार्कची थेरी ज्याला की लॅमार्किझम म्हणतात, डार्विनची थेरी ज्याला डार्विनिझम म्हणतात आणि डी व्हेरीज हे जे डिफरंट बायोलॉजिस्ट होते त्या काळात त्यांनी
इव्होल्युशनचं मेकॅनिझम कसं आहे किंवा कसं असेल यावर डिफरंट थेरीज प्रपोज केलेल्या आहेत. Evolution is a process of gradual development of organism through time includes following characteristics. हे जे आता वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सायंटिस्टने सांगितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्पेशल लॅमार्किझम थेरी, डार्विनिझम थेरी, ह्युगो दी वेरिसची थेरी स्पेशल त्याच्यावर लेक्चर असणार आहेत. पण इंट्रोडक्शन मध्ये इव्होल्युशनची जी प्रोसेस आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतील हे आपण बघू. बेसिकली इव्होल्युशन इज द रिझल्ट ऑफ the differential survival in each generation of the progeny of individuals with certain special characteristics. जनरेशन मध्ये काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स अशा येणार आहेत जे की पुढचे जे प्रोजेनी तयार होईल, पुढचे जे इंडिव्हिज्युअल्स तयार होतील त्यामध्ये ते कंटिन्यू येतील. आणि असंच कंटिन्यू आल्यामुळे रिझल्ट काय भेटणार आहे तर न्यू स्पीसीज फॉर्म होणार आहे आधीच्या स्पीसीज पेक्षा. कशामुळे? नवीन कॅरेक्टरिस्टिक्स आल्यामुळे. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, यालाच आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स. सो मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स इज द foremost important element which play an important role in evolution. इव्होल्युशन मध्ये हे जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स पॅरेंट्स पासून त्यांच्या पुढे येणाऱ्या जनरेशनच्या इंडिव्हिज्युअल मध्ये पास होत आहे, हा इव्होल्युशन घडण्यामागचा खूप मोठा रोल प्ले करत असतात. द वेज इन विच जीन्स डिटरमाइन द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स इन अन ऑर्गॅनिझम and the manner in which genes are transmitted to the offspring shape the whole evolutionary picture. Evolutionary picture आपण जर ड्रॉ केली त्यामध्ये हे जे ट्रेट्स वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम कडे ट्रान्समिट झालेले आहेत किंवा पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग कडे जे ट्रान्समिट झालेले आहेत ते मॅटर करतात की किती प्रमाणात किंवा किती पर्सेंटेज मध्ये ट्रान्समिट झालेले आहेत. Evolution is often defined and quite rightly so as changes in the frequency of genes in a population. Evolution ची दुसरी डेफिनेशन त्यांनी काय सांगितली तर एका पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये, सपोज ह्यूमन पॉप्युलेशन आहे, ह्यूमन स्पीसीजची पॉप्युलेशन, त्या पॉप्युलेशन मध्ये जीन्सची फ्रिक्वेन्सी कशी आहे. आता आपण बघतो ठीक आहे, इंडियन पीपल्स किंवा एशियन पीपल्स, आफ्रिकन पीपल, ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे पीपल हे सगळे ह्यूमन स्पीसीजच आहेत. पण त्यांची जी बॉडीची ठेवण आहे किंवा त्यांची जी चेहऱ्याची ठेवण आहे ती आपल्याला त्यामध्ये व्हॅरिएशन दिसून येतं. हे व्हॅरिएशन काय आहे? जीनची फ्रिक्वेन्सी काय आहे हे इव्होल्युशन मध्ये स्टडी करण्यात येतं. की आता आपल्याकडचे जे साऊथ इंडियन्स आहेत, साऊथ इंडियन्स आणि जे आफ्रिकनचे पीपल्स आहेत त्यांच्यामध्ये थोडा रिझेंबलन्स दिसतो. म्हणजे कधी काळी आफ्रिका जो खंड आहे तो एशियाला अटॅच असणार आहे, पण त्याच्यामध्ये डिझास्टर येऊन ते वेगळे झाल्यानंतर अजूनही त्यांची जी जीन्सची फ्रिक्वेन्सी आहे ती सेम असू शकते. A sexual reproduction has far much evolutionary significance than asexual
रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन पेक्षा जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये इव्होल्यूशन जास्त दिसते. Sexual reproduction is a mechanism that tend to combine the genetic material of individuals and produce new and novel combinations. आता तुम्हाला माहिती आहे मायटॉटिक सेल डिव्हिजन आणि मिओटिक सेल डिव्हिजन. मायटॉटिक सेल डिव्हिजन मोस्टली सोमॅटिक सेल्स मध्ये आणि जसेच्या तशाच पॅरेंट सेल सारखीच डॉटर सेल आपल्याला दिसत असते. पण मिओसिस सेल डिव्हिजन मध्ये आपण जर बघितलं तर जे एका सेल पासून 4 सेल्स तयार होतात त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन हे वेगळे वेगळे असतात. सो इन सेक्शुअल रिप्रोडक्शन काय भेटणार आहे आपल्याला इंडिव्हिज्युअल्स मध्ये जेनेटिक व्हॅरिएशन मिळणार आहे. Thus, the evolution is the result of the interplay of many and diverse factors. So these factors are themselves subjected to change. Evolution काय आहे? Evolution is the result of interplay of many and diverse factors. These factors are subjected to the change. So factors in here, factors consider as a traits or the characters. So in next lecture we discuss the different theories of evolution or organic evolution. So thank you very much.